पत्र बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी बुलढाण्यातनं। मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या गोमाल गावात अतिसारामुळे तिघांचा मृत्यू झालेला आहे। या रुग्णांवर बुरहाणपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह नेण्यासाठी रस्ताच बनवण्यात आला नाही। त्यामुळे त्यांचे मृतदेह नेण्यासाठी कोणतेही वाहन तयार होत नव्हतं आणि अखेर मृतांच्या नातेवाईकांना ते 3 मृतदेह झोळीत टाकून देण्याची वेळ आली आहे। 8 किलोमीटर पर्यंतचं अंतर पायी तुडवावं लागलं। जिवंतपणी या लोकांच्या आयुष्यात वेदना होत्याच, पण मेल्यानंतरही त्या मृत शरीराचे हाल काही संपलेले दिसत नाही। स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली तरी आपल्या देशात पक्के रस्ते नाहीत, मूलभूत सुविधा नाहीत। मग नक्की सगळ्या पक्षांची नेते मंडळी कोणत्या तोंडाने मतं मागायला येतात, हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो। लवकरात लवकर या ठिकाणी पक्के रस्ते बनवण्याची मागणी सध्या नागरिकांकडून करण्यात येते। अमोल गावंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अमोल, नेमकं काय घडलं? नक्की सर, अत्यंत धक्कादायक घटना आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील सातपुडा भागातील ही घटना आहे आणि यामध्ये 6 जणांना जी लागण झाली होती, अतिसाराची लागण झाली होती, त्यांना उपचाराकरता नेत असताना त्यांचा मृत्यू झाला। आणि मात्र ही परिस्थिती इतकी गंभीर आहे की इथं 75 वर्ष स्वतंत्र झाले, मात्र या भागामध्ये अजून सुद्धा रस्ता नाहीये, कुठली आरोग्य सुविधा इथं पुरवल्या जात नाहीये। त्यामुळे या गंभीर बाबीकडे अजूनही प्रशासन लक्ष देण्यास तयार नाहीये। ही घटना जी आहे ही गंभीर आहे। जळगाव मतदारसंघ जो आहे तो भाजपाचे आमदार संजय कुटे यांचा आहे आणि या मतदारसंघामध्ये या गावाला जाण्याकरता रस्ता नसल्यामुळे कुठेतरी आरोग्य सुविधा इथं पोहोचत नाहीये। त्यामुळे हे जे रुग्ण आहे यांचा मृत्यू झाल्याचं सध्या समोर येत आहे, मात्र मृत्यूचे अद्यापही कारण स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र अतिसारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची सर्वत्र जे आहे गावामध्ये चर्चा असल्याची आपल्याला दिसून येत आहे। अमोल, या प्रकरणावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद।